नमस्कार भावांनो, कसे आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बॉलिवूड चित्रपट भूल बंगला या चित्रपटाबद्दल माहिती पाहणार आहोत. 16 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित झालेला भूत बंगला हा अक्षय कुमारचा चित्रपट आहे आणि ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलेले आहे. 14 वर्षांनी पुनरागमन करणारा हॉरर आणि कॉमेडी चित्रपट हा आहे. ह्या चित्रपटाचे मिश्र रिव्ह्यू लोकांसमोर आलेले आहेत. हा चित्रपट काहींना भूलभुलैयाची आठवण करून देणारा एक मनोरंजक चित्रपट वाटत आहे, तर काहींना हा जेमतेम चित्रपट वाटत आहे. भूत बंगला या चित्रपटाचे रिव्ह्यू आपण थोडक्यात जाणून घेऊया. कथानक आणि दिग्दर्शन प्रियदर्शन पुन्हा एकदा हॉरर कॉमेडी चित्रपटामध्ये उतरलेले आहेत. याची कथा अशी आहे की मंगलपूर नावाच्या गावात असलेल्या एक शापित हवेलीभोवती फिरते, जिथे एक वधूसूर नावाचा राक्षस नवीन नवरीला पळवून नेतो, अशी दंतकथा आहे. पहिल्या भागात विनोदाचे प्रमाण जास्त असून इंटरवल ट्विस्ट दमदार आहे, पण दुसरा भाग थोडा संथ आणि प्रेडिक्टेबल वाटू शकतो. ह्या चित्रपटामध्ये अभिनय अशा प्रकारे आहे की अक्षय कुमारने आपल्या करिअरमधील कॉमेडी किंगची इमेज कायम राखत उत्कृष्ट परफॉर्मन्स दिलेला आहे. त्याच्यासोबत परेश रावल आणि राजपाल यादव यांची जुगलबंदी प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यास भाग पाडते. तब्बू आणि वामिका गब्बी यांची आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. ह्या चित्रपटामध्ये अक्षय कुमारची कॉमेडी, राजपाल यादवची आणि परेश रावलची कॉमेडी केमिस्ट्री जबरदस्त दाखवण्यात आलेली आहे. आणि या चित्रपटामध्ये कॉमेडी युनिक टायमिंग दाखवण्यात आलेले आहे. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे अक्षय कुमार, राजपाल यादव आणि परेश रावलची कॉमेडी केमिस्ट्री चांगली आहे आणि या चित्रपटामध्ये हॉरर आणि कॉमेडी उत्तम ताळमेळ दाखवण्यात आलेला आहे. हा चित्रपट एकदा पाहण्यासारखा हलका-फुलका कौटुंबिक मनोरंजक चित्रपट आहे. भूत बंगला या चित्रपटाची कमकुवत बाजू काही समीक्षांमध्ये चित्रपट भूलभुलैयाच्या पातळीचा नाही. या चित्रपटामध्ये व्हीएफएक्स थोडेसे कमकुवत वाटू शकतात. या चित्रपटात संगीत तितके प्रभावी वाटत नाही. आणि या चित्रपटामध्ये बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण पुढील प्रमाणे पाहू. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे. पहिल्या वीकेंडला जगभरात 50 कोटींहून अधिक कल्ला जमवल्यानंतर हा सिनेमा लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करेल असा अंदाज आहे. आणि थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर तुम्हाला अक्षय कुमारचा भूलभुलैया किंवा हेराफेरी प्रकारचा विनोद आवडत असेल तर हा चित्रपट एकदा थिएटरमध्ये नक्की पाहण्यासारखा आहे. या चित्रपटाला तुम्ही 5 पैकी किती रेटिंग देताल तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि भूत बंगला या चित्रपटाची स्टोरी जरा युनिक आहे, तर तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहा, कारण हा चित्रपट उत्कृष्ट आहे. स्टोरी वेगळी आहे, हॉरर आहे, कॉमेडी आहे आणि या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, परेश रावल, राजपाल यादव चांगल्या प्रकारे काम केलेले आहे आणि अक्षय कुमारची केमिस्ट्री चांगली आहे. तर हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा. असेच चित्रपटाचे रिव्ह्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे चॅनल नवीन आहे, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.